नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर। आपण जी येणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगानं झालेले जे आयोगाचे पेपर्स आहेत 2023 चे त्याची जी सिरीज सुरू केली, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं होतं की जो 30 एप्रिल 2023 ला संयुक्त गट ब गट क जी एकत्रित एक्झाम झाली आपली, त्या परीक्षेमध्ये आलेले चालू घडामोडीचे प्रश्न आणि त्या अनुषंगानं आपण जे मुद्दे होते ते चर्चेला घेतले होते। आता आपण 2023 मध्ये झालेला दुसरा एक महत्त्वाचा पेपर आहे, जो आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा, जो जून 2023 मध्ये झाला। तर या परीक्षेमध्ये चालू घडामोडीचे प्रश्न कसे आले आणि त्याच्याबद्दलची माहिती ही आपण या ठिकाणी घेणार आहोत। आणि याच धर्तीवर जी आता आपली 28 एप्रिलला जी एक्झाम होणार आहे राज्यसेवा पूर्व 2024, ज्याची नुकतीच ऍड आलेली आहे आणि ज्या जागा आहेत त्या बऱ्याच अंशी पुढे वाढतील आणि ते अपडेटेशन तुम्हाला नंतर मिळून जाईल। तर या परीक्षेच्या अनुषंगानं आपण आता मागच्या काही वर्षात म्हणजे 2023 असेल 22 असेल यातले जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती आयोगाने विचारलेल्या गोष्टी आहेत, तर त्या कशा आपण टॅकल करू शकतो किंवा त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे याचा एक आज पुन्हा एकदा आपण काय करतो माहिती घेत आहोत। तर आपण काय करतो की राज्यसेवा पूर्व परीक्षा जी झालेली आहे गेल्या वर्षी, तर त्या परीक्षेच्या अनुषंगाने हे आपण करतो। त्याच्या अगोदर थोडक्यात एक अनाउन्समेंट की आपले इयरबुक येते लवकरच, त्याच्याबद्दलचा एक स्पेशल व्हिडिओ आपण त्या ठिकाणी काय करतो अपलोड करत आहोत। ओके, चला आता या राज्यसेवेला 2023 च्या बघा प्रश्न आला होता पहिला की नोव्हेंबर 2022 मध्ये 10वा जो आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट जो आहे तो कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता। आता वन लाईनर टाईप प्रश्न होता, एखाद्या ठिकाणी महत्वाची काही परिषद होते, एका ठिकाणी एखादा कार्यक्रम महत्वाचा पार पडतो, तर त्या संदर्भातला आयोगाचा प्रश्न एक तर तो कुठल्या ठिकाणी असतो किंवा त्याची थीम काय असते किंवा त्याच्याबद्दलचे काही स्टेटमेंट्स हे आपल्याला आलेले दिसतात। आता या राज्यसेवेचा जर आपण विचार केला 2023च्या, तर चालू घडामोडीचे प्रश्न काही वन लाईनर मध्ये अत्यंत सोपे दिले होते आणि काही थोडे ऑप्शन वरून तुम्ही काय करू शकत होता सोडवू शकत होता। आणि काही बाबतीत आपल्याला असं दिसतं की बराचसा अभ्यास हा आपल्याला करावाच लागणार आहे, पण त्यासोबत आपल्याला काय करावं लागणार आहे की एखादा प्रश्न जर आवाक्या बाहेरचा आला तर तो सॉल्व्ह करायचा असेल तर आपण कोणकोणत्या अँगलनं त्याच्यावरती विचार करू शकतो हे देखील आपल्याला शिकायचं या माध्यमातून। तर बघा हा प्रश्न होता, याचं उत्तर होतं मिझोराम, म्हणजे वन लाईनर टाईप प्रश्न आला हे आपल्याला कळालेलं आहे। आणि एखादी महत्वाची परिषद किंवा एखादा कार्यक्रम एखादा सण महोत्सव कुठे आयोजित होतो ते लोकेशन आपल्यासाठी महत्वाचं ठरतं, हे या प्रश्नावरनं आपल्याला लक्षात येतं। ओके, तर हा कुठे झाला होता तर मिझोराम या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो। ओके, चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, अत्यंत चांगला प्रश्न होता आणि मुलांनी तो योग्यरित्या तो सॉल्व्ह केला होता। कारण का प्रश्न आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल नव्याने नियुक्त झाले रमेश बैस यांच्याबद्दल आला होता। त्यांच्याबद्दल आपले जे भगतसिंह कोश्यारी होते तर त्यांची माहिती मागच्या वेळी आपण घेतली होती, त्या वर्षामध्ये जे नवीन राज्यपाल येतात त्याची माहिती आपण बघतो। यावेळी कसा प्रश्न आयोगाने विचारला बघा राज्यसेवेला की योग्य पर्याय निवडायचा त्यांच्याबद्दल। आता पहिलं वाक्य दिले रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले, आता हे वाक्य बरोबरच आहे 100%। नेक्स्ट दिलं होतं यापूर्वी ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते, तर होते त्रिपुरा असेल किंवा झारखंड असेल या राज्याचं राज्यपालपद त्यांनी भूषवलं होतं। त्याच्यानंतर तिसरं वाक्य दिले ते मूळचे छत्तीसगडचे, म्हणजे त्यांचं राज्य विचारलं, ते मुळात त्यांचा जन्म म्हणा किंवा त्यांची जे बालपण असेल, कारकीर्द असेल, राजकीय कारकीर्द असेल, तर त्या संदर्भात अत्यंत सोप्या पद्धतीचा हा प्रश्न होता आणि सगळेच विधान काय दिसतात आपल्याला बरोबर दिसतात। म्हणजे ज्यावेळी एखाद्या महत्वाच्या घटनात्मक पदावर, मध्ये महाराष्ट्रातला असू दे, केंद्रातला असू दे किंवा अन्य काही राज्यातलं, त्या घटनात्मक पदावर जर एखादा व्यक्ती निवडला गेला असेल तर आपल्याला त्याची माहिती घ्यायची असते। म्हणजे आता या ठिकाणी रमेश बैस आहेत, मध्ये निवडून किती वेळा आलेत असतील किंवा त्यांनी केंद्रात आणखीन कोणती महत्वाची मंत्रीपद भूषवलेत का, तर ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे। किंवा त्या एखाद्या व्यक्तीला घटनात्मक पदावर आलेल्या एखादा पुरस्कार, कोणता नागरी सन्मान मिळालाय का, म्हणजे असे मुद्दे हे आपल्याला ज्यावेळी तुम्ही वाचन करता एखाद्या व्यक्तीच्या निवडीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं त्यावेळी, तर आपल्याला काय करावं लागतं त्या व्यक्तीच्या सर्वांगीण बाजूनं म्हणून आपण अनुषंगानं आपल्याला माहिती घ्यावी लागते। म्हणजे तो व्यक्ती, त्याचा जन्म काय, कुठल्या राज्यातून येतात ते, किंवा आता आपण पुढे मुख्य परीक्षेचं अनालिसिस बघणार आहे। जसं 17 डिसेंबरला जी मुख्य परीक्षा झाली होती गट क ची, त्याच्यामध्ये प्रश्न आला होता की अंबाती रायडू या खेळाडून निवृत्ती घेतली तर तो कोणत्या राज्यातून येतो। म्हणजे एखादी व्यक्ती निवडली जाते, निधन पावते किंवा काही कारणांनी चर्चेत येते, तर त्या व्यक्तीबद्दलच्या बेसिक गोष्टी तरी आपल्याला माहित असायला पाहिजे। जसं आता रमेश बैस यांच्यावरती काय झालं दिसतो राज्यसेवेचा प्रश्न होता। आता बघा यांच्याबद्दल फार काय डिटेल विचारलंय का की ते कुठल्या मतदारसंघातून निवडून येतात, कधी निवडून आलेत, अशा टाईपचा सुद्धा येतो प्रश्न, नाही असं नाही। पण आयोगानं पूर्व परीक्षेला कसा ट्रेंड ठेवलाय तर फार डिटेल खोलात गेलेला आयोग दिसून येत नाही, तर बऱ्यापैकी सोप्या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारलेला दिसतो।
ओके, चला पुढचा प्रश्न बघा 88 नंबरचा. आता थोडा तुम्हाला ब्लर दिसेल कारण क्लिअर आलेला नाही इमेज, तर सुद्धा मी वाचून दाखवतो, तुम्ही समजून घ्या की संयुक्त राष्ट्राच्या पोषणवर्धन मोहीम ही जी संयुक्त राष्ट्र आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न होता की या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशाक खान हे जे आहेत तर त्यांची निवड झालेली आहे असं पहिलं वाक्य दिलं. दुसरं वाक्य दिलंय या मोहिमेच्या समन्वयकपदी अँटनी क्लिन यांची नेमणूक झाल्या. म्हणजे बघा या एका पदावर 2 व्यक्तींची निवड झाली असं आयोगाने दिले. याचा अर्थ यातलं एक कोणतं तरी वाक्य चुकीचं असणार, मग ते चुकीचं असू शकतं किंवा ब. दुसरं दिले 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे मोहिमेचं उद्दिष्ट आहे. आता ज्यावेळी संयुक्त राष्ट्र असेल, आपलं भारत सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल, एखादा कार्यक्रम असतात त्याच्यासाठी काहीतरी टार्गेट ठेवतं. म्हणजे कार्बन उत्सर्जन अमुक वर्षापर्यंत 0 आणण्याचं नियोजन असतं, मलेरिया निर्मूलन अमुक 1 वर्षापर्यंत करायचं. मग आपल्याला ते एक्झॅक्ट वर्ष माहित पाहिजे. आयोग ज्यावेळी ऑप्शन मध्ये असे वर्ष देतो ना, एक तर ते बरोबर असण्याचे चान्सेस जास्त असतात, बरोबर चुकीचं असतं थोडंसं हे असतं. ज्यावेळी तुम्हाला प्रश्न माहित नसतो आणि जर तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्ही अज्युम करू शकता की ते वर्ष किंवा ते एखादं हे असेल तर ते बरोबर असण्याचे चान्सेस जास्त असू शकतात, म्हणजे एखाद्या मोहिमेच्या. आणि चौथं वाक्य, ही मोहीम जगातील कुपोषण विरोधी देशांमध्ये राबवण्यात येतात. आता कुपोषणाविरुद्ध त्यामुळे ते त्याच ठिकाणी राबवले ना, याचा अर्थ यातलं विधान ब जे आहे ना ते चुकीचं होतं आणि अ क ड हे बरोबर असं दिसतं. विधान क्रमांक म्हणजे उत्तर क्रमांक 3 हे त्याचं म्हणजे पर्याय असलेला आपल्याला दिसून येतो. ओके, नेक्स्ट आता हा देखील प्रश्न ब्लर. ओके, हा ठीक आहे, हा देखील प्रश्न थोडा ब्लर झालाय पण सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवतो की 2023 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळाची स्थापना करायची अशी घोषणा झाली. म्हणजे ज्यावेळी बजेट जाहीर होतं आपल्याकडे केंद्र सरकारचं असेल राज्य सरकारचं, तर त्याच्यामध्ये काही महत्वाच्या घोषणा केल्या जातात. मग टॅक्स संदर्भातल्या असतील, एखादं महामंडळ स्थापन करणं असेल किंवा एखादी योजना सुद्धा त्याच्यामध्ये डिक्लेअर केली जाते. अमुक अमुक घटकासाठी या एवढ्या कोटीची तरतूद केली आहे. मग तो शेतकरी असेल, महिला वर्ग असेल, बालकांसाठी असेल, वृद्ध लोकांसाठी असेल, दिव्यांग लोकांसाठी असेल किंवा तो अर्थसंकल्प काहीतरी व्हिजन मांडणार असेल. जसं मागच्या 30 एप्रिलच्या एका एक्झामला आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न होता की जो काय केंद्रीय अर्थसंकल्प मांडला तो किती स्तंभांवर किंवा किती मुद्द्यांवर आधारित होता, ते 7 ज्याला म्हटलं तर त्याच्यावर आधारित होता. आता यावेळी महाराष्ट्र शासनाने जी अर्थसंकल्पाची मांडणी केली त्याच्यामध्ये महामंडळाची स्थापना घोषणा केली. त्याच्यामध्ये राजीव उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ हे सुद्धा स्थापन करायचं ठरवलं. त्याच्यानंतर जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ हे देखील स्थापन करायला ठरवलं. संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास मंडळ हे देखील स्थापन झालं. फक्त स्थापन झालं नव्हतं मराठवाडा दुग्ध विकास महामंडळ. आता ही बाकीची जी महामंडळ आहेत ना ती त्या समुदायातल्या लोकांच्या विकासासाठी स्थापन केली. जसं संत काशिबा गुरव हे गुरव समाजाच्या संदर्भात त्यांच्या ज्या काही योजना असतील त्यांना त्याचा लाभ मिळवून देणं किंवा त्यांच्यासाठी जे आर्थिक नियोजन आहे ते करण्याच्या अनुषंगाने होतं. किंवा जगज्योती महात्मा बसवेश्वर जैन समुदायाच्या आर्थिक विकासासाठी किंवा त्यांच्या सामाजिक विकासासाठी हे महामंडळ स्थापन केलं होतं. तर यामध्ये काय दिसतं की मराठवाडा दुग्ध विकास मंडळ हे काय केलेलं नाही, स्थापन केलेलं नाही. ओके, चला पुढचा प्रश्न आहे बघा, 1 लाइनर्स आहे. खालीलपैकी कोणतं शहर 2023 मध्ये 5व्या आशियन इंडिया बिझनेस समिटचं आयोजन करणार होतं? तर ते होतं क्वालालंपूर मलेशिया असलेलं आपल्याला दिसतं. आता याच्यात काय लक्षात ठेवायचं आपल्याला, मगाशी आपण एक प्रश्न पाहिला की राज्यात आपल्या कुठल्या राज्यात 10वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट झाला आणि या ठिकाणी जे 5व्या आशियन बिझनेस समिट म्हणजे यांच्यावर प्रश्न येताना कसा आलेला आहे तर तो 1 लाइनर टाइप मध्ये आलेला आहे. एक तर तो देश किंवा ते शहर लक्षात ठेवायला पाहिजे आणि जर त्या परिषदेमध्ये किंवा त्या महोत्सवामध्ये त्या ठिकाणावरती एखादा करार झाला असेल किंवा त्या ठिकाणी एखादा निर्णय महत्वाचा घेतला गेला असेल तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ओके, म्हणजे 2 प्रश्न असे आलेले आहेत बघा या राज्यसेवेच्या पेपरमध्ये. चला पुढचं एक ठिकाण जे चर्चेत आलं होतं कारण त्या ठिकाणाला केंद्र सरकारनं दर्जा दिला होता पर्यटन स्थळाचा, तो दर्जा रद्द करावा म्हणून लोकांनी आंदोलन केलं होतं. तो प्रश्न होता की समेत शिखरजी हे जे तीर्थक्षेत्र आहे गेल्या काही दिवसापासून चर्चेत होतं, या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान ओळखायचं होतं आणि त्या ठिकाणी जैन समुदायाचं म्हणजे तीर्थक्षेत्र आहे, बरोबर आहे, आणि ते झारखंड राज्यातील गिरदी येथे आहे तर ते बरोबर आहे. तिसरं वाक्य चुकीचं होतं की राजस्थान येथे आरोली पर्वतात आहे आणि ते हिंदू धर्मियांचं आहे. आता बघा या ठिकाणी 2 म्हणजे जैन धर्मियांचं पण विचारलंय आणि हिंदू धर्मियांचं असणार आहे एकाच कोणाच तरी. आता नावावर सुद्धा तुम्हाला कळेल की ते जैन धर्मियांचं असण्याचे चान्सेस जास्त आहे. याचा अर्थ याचं उत्तर ब बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 आहे. आता बघा ज्यावेळी एखादा मुद्दा चर्चेत असतो अलीकडल्या काळामध्ये, एखादं ठिकाण असेल किंवा आपण म्हणून एखादी मुवमेंट जी सुरू झालेली असते, आता मराठा आरक्षणची मुवमेंट असेल मग त्या संदर्भात कुठली समिती नेमली आहे का किंवा मराठा आरक्षणाच्या बाबत न्यायालयाने कुठला निर्णय दिलेला आहे, म्हणजे हे मुद्दे आपल्याला काय करावे लागतात, विचारात घ्यावे लागतात कारण त्याच्यावरती प्रश्न असतो. जसा हा मुद्दा त्यावेळी चर्चेत आलेला आपल्याला दिसतो. ओके, चला
पुढचा प्रश्न आहे बघा, तुर्की या देशात जो भूकंप झाला होता तुर्की आणि सिरियामध्ये मागच्या वर्षी, तर त्या भूकंपाच्या प्रसंगी तिथल्या लोकांना मदत करण्यासाठी भारताने कोणते मिशन राबवले? आता एकदम सोपा प्रश्न होता आणि बरेच ऑपरेशन आपण राबवतो वेगळ्या देशांना मदत करण्यासाठी, किंवा दुसऱ्या देशात काही प्रसंग उद्भवला असेल आणि त्या ठिकाणी भारतीय लोक अडकले असतील तर त्यांना आपण परत आणण्यासाठी काय करतो? ऑपरेशन राबवतो. आता जसं अलीकडे इस्रायल हमास हे युद्ध सुरू झालं तर आपण ऑपरेशन विजय राबवलं बघा, किंवा अलीकडे उत्तराखंडमध्ये जो काय बोगदा कोसळला होता त्याच्यामध्ये मजूर अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यासाठी काही ऑपरेशन आपण किंवा मिशन राबवलं. अशा प्रकारची जी मिशन आहेत 2023 मध्ये राबवलेली, तर त्यांचा एक व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे, तोही बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. आणि वेळोवेळी प्रश्नांच्या माध्यमातून आपण ते कव्हर सुद्धा करणार. आता बघा, तुर्की या देशात जो भूकंप झाला होता, सिरिया आणि तुर्की आहे, आता तुर्की नाव नाही तुर्की असं त्यांनी नाव केलेलं, अलीकडे नाव बदललंय त्यांनी, तुर्की असं केलेलं आहे. तर या देशामध्ये जो भूकंप झाला त्याच्यासाठी भारत सरकारने जो मदतीचा भाग जो होता, तर त्याला जे ऑपरेशन नाव दिलं ते ऑपरेशन दोस्त. काय नाव होतं त्या मोहिमेला? ऑपरेशन दोस्त असं नाव देतं. बाकी दिले ऑपरेशन राहत, हमदर्द किंवा ऑपरेशन सका, पण ऑपरेशन दोस्त हे त्या ठिकाणी काय उत्तर असलेलं आपल्याला दिसतं. ओके, चला आपलं पुस्तक त्या संदर्भात तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे बघा, एक परिषद जी महत्वाची आहे, UN COP15 ही जी संदर्भातली जी काही घडामोडी आहेत त्यातला आयोगाचा प्रश्न आहे बघा, की योग्य विधान ओळखायचं आहे की या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी मिळाली. पुढचा आहे की जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला. आता हे विधान चुकीचं होतं, आणि ही परिषदेचं अध्यक्षपद चीनकडे होतं. आणि यामध्ये काय की धोक्यात असलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचं म्हणजे त्या संदर्भात काय निर्णय झाला हे या ठिकाणी मेन्शन केले. तर याचं उत्तर होतं अ क ड बरोबर होतं. त्या विधान होतं अ क ड. आता बघा, ड बरोबर असणारच आहे. ज्या ठिकाणी एखादा महत्वाचा करार होतो ना, तर ते वाक्य वाचायचं आपण कधी. बघा इथं काय म्हटलंय की धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचे दुष्परिणाम घटविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये प्रतिपादित केली. आता ज्यावेळी एखादं तुम्ही परिषद आयोजित करता किंवा एखादं संमेलन आयोजित करता किंवा अन्य काही असेल, तर त्यावेळी पॉझिटिव्ह निर्णय घेतले जातात. म्हणजे जे काय म्हणू आपण की एखादी परिस्थिती कशी त्या संकटातून बाहेर पडायचं असेल, किंवा एखाद्या जीवसृष्टी, वनसृष्टी किंवा अन्य काय असेल त्यांचं संरक्षण व्हावं, अशा अनुषंगाने त्या ठिकाणी निर्णय घेतला जातात. यावरून आपल्याला लक्षात येईल की ड हे विधान कन्फर्म बरोबर असणार आहे. तर ऑप्शनवर गेला तर दोनच ठिकाणी तुम्हाला ब आणि ड बरोबर आणि अ क ड बरोबर. आता ब हे चुकीचं आहे. मुळात ही जी परिषद आहे चीनमध्ये चालते, त्या वर्षातला हा महत्वाचा मुद्दा होता. आणि जर तुम्हाला हे सुद्धा माहित असतं तर तुम्ही ऑप्शनवर सुद्धा जाऊ शकला असता. ज्यावेळी काहीच येत त्यावेळी थोडं प्रेडिक्ट करत चला की नेमकं याचं उत्तर काय असू शकतं. आणि वेळोवेळी आपण आता आपल्या सिरीजच्या माध्यमातून तुमची तयारी करून घेणार आहोत. नेक्स्ट आहे बघा, क्रीडा क्षेत्राला एक महत्वाची घडामोड की भारतात नवी दिल्ली या ठिकाणी काय झाली होती, IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप झाली 2023. आणि त्या आयोगाने किती पदकं मिळाली, कोणी मिळवली, किती किलो गटात मिळवली हे विचारलं नाही. आयोगाने जरा वेगळ्या अँगलनं प्रश्न विचारला. काय विचारला? कोणी उद्घाटन केलं. आता जेव्हा ऑप्शनवर आपण जातो तेव्हा बघा आपण म्हणू शकतो की देशाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केलं शकतो, किंवा म्हणू शकतो आपण की अमित शाह गृहमंत्री त्यांनी उद्घाटन, किंवा श्रीमती जयश्री बॅनर्जी यांनी. पण याचं उत्तर जे आहे ना ते आहे अनुराग सिंग ठाकूर. म्हणजे बघा, एखादी स्पर्धा, त्या स्पर्धेचं ठिकाण सुद्धा महत्वाचं आहे. मागच्या मेन्सला आयोगानं जी काही 19 वर्षाखालची जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धा कुठे होणार आहे हे विचारलं होतं. बुडापेस्ट असं ते ठिकाण होतं. म्हणजे ठिकाण विचारलं जाऊ शकतं, उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं विचारलं जाऊ शकतं, मग भारताची कामगिरी त्याच्यामध्ये काय होती हे देखील विचारलं जाऊ शकतं. आता राज्यसेवेला 2 मार्काला हा प्रश्न आहे की कोणी उद्घाटन केलं. सोपं उत्तर होतं अनुराग सिंग ठाकूर. म्हणजे राज्यसेवेचा एक भाग काय असतो की तुम्हाला वेळ जीएसच्या पेपरला 2 तास असतो, आणि दुसरं जे असे वन लाईनर प्रश्न असतात ते तुम्हाला जास्त मार्क देऊन जातात. 2 मार्क एक प्रश्न देऊन जातो. आता बघा, हा जोड्या लावाचा प्रश्न आहे की खालील जोड्या लावा. अर्जुन पुरस्कार जो 2022 आहे त्याच्या बाबतचा जोड्या म्हणजे खेळाडू आणि त्याचा खेळ हे जोडायला विचारले. बघा 30 एप्रिलचा पेपर झाला, त्याच्यामध्ये खेलरत्नवर प्रश्न आला, आणि राज्यसेवेला आला अर्जुन पुरस्कार. म्हणजे जे पुरस्कार प्रामुख्यानं सरकार देतं, मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार, त्याच्यावर प्रश्न जास्त असतात हे आपल्याला इथं दिसतं. आता हा देखील सोपा प्रश्न होता. आता लक्ष्य सेन हा बॅडमिंटन मधला, आता याच्यावर ऑप्शनवर तुम्ही जाऊ शकता. सी साठी 1. आता सी साठी एकच असणारा ऑप्शन कोड आहे 3 नंबर. बघा, जोड्या लावायचे प्रश्न अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता यातली जी नावं आहेत ना, तर आपण आपल्या पुस्तकांमध्ये बघा किंवा आपल्या बॅच मध्ये आपण ठराविक नाव घेतली होती. आता अर्जुन पुरस्कार दरवर्षी बऱ्याच लोकांना देतात, 20, 22, 25, 26 अशा लोकांना. आता 2023 चा सुद्धा अर्जुन पुरस्कार घोषित झाला.
26 लोकांना डिक्लेअर झालाय. मग 26च्या 26 नावं आपण लक्षात ठेवायची का? काही गरजेचं नसतं. त्यातली एक्झाम ओरिएंटेड काही नावं आपण प्रेडिक्ट करू शकतो, अज्युम करू शकतो. मग त्यातली 26 मधली 5 ते 6 नावं आपण बाजूला काढतो. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा असतात, आपण ज्यावेळी लेक्चर करतो किंवा बॅच आपली असते त्या बॅच मध्ये सुद्धा आपण सांगतो. आणि बऱ्याच वेळा तीच नावं आयोगानं ऑप्शन मध्ये वापरलेली आपल्याला दिसतात. आतापर्यंत आपले प्रेडिक्शन बरोबर आलेलं आहे. मग ते अर्जुन पुरस्कार असेल, पद्म पुरस्कार असतील किंवा अन्य जे असे खूप साऱ्या लोकांना एकत्रित पुरस्कार देतात ना, त्यातले सिलेक्टिव्ह नाव आपण कायम बाजूला काढले आहेत आणि त्यांच्यावरतीच प्रश्न आलेला दिसतो. तर ते आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा होतं. म्हणजे हा प्रश्न बघा की जोड्या लावा या टाईप मध्ये आलेला आपल्याला दिसतो करंटचा. आणखीन एक आहे पुढं, तो प्रश्न सुद्धा कळेल. त्याच्यानंतर आणखीन एक आहे बघा की महत्वाची एक निवड झालेली आहे एका व्यक्तींची की मार्च 2023 मध्ये सरकारनं पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण जे आहे तर त्याचा अध्यक्ष म्हणून कुणाच निवड केली. 2 मार्काला सरळ प्रश्न विचारलेला आहे की एखादे ऑप्शन दिले, अमिताभ मुखर्जी, दीपक मोहती, राजेश मल्होत्रा, सुप्रतिम बंडोपाध्याय. तर इथं काय होतं तर दीपक मोहती हे या ठिकाणी अध्यक्ष झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे महत्वाच्या ज्या संस्था आहेत ना, LIC असेल, सेबी असेल किंवा ही पेन्शन फंड प्राधिकरण असेल किंवा अन्य इतर जे आर्थिकदृष्ट्या काही महत्वाच्या संस्था आहेत त्या ठिकाणी समजा पहिल्यांदाच एखादी महिला निवडली गेली असेल किंवा एखादा व्यक्ती महत्वाचा त्या ठिकाणी सिलेक्ट झाला असेल तर त्यांची निवड ही आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाची आहे. जसे या ठिकाणी आयोगानं राज्यसेवेला प्रश्न विचारला दिसतो. आपण अप्रोच समजून घेऊया प्रश्नांचा आणि त्यानुसार आपण आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये काय करायला पाहिजे, बदल करायला पाहिजे. हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. मग त्याच्यानंतर अभ्यासासोबत ते जो माइंडसेट आहे प्रश्नांचा, तो माइंडसेट आपल्याला ओळखला गेला की आपण काय करू शकतो, एक्झॅक्ट काय पाहिजे त्या पुस्तकातून किंवा त्या मुद्द्यातला कोणता भाग आयोग हायलाइट करू शकतो, त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो, हे समजणं म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास इझी होणं आणि त्याच्यामध्ये चांगले मार्क येईल. आता चांगले म्हणजे किती याला पॅरामीटर नाही. एखाद्या वेळेस आयोग खूपच अवघड प्रश्न टाकू शकतो, ते आपल्या हातात नाही. आपल्या हातामध्ये काय, अभ्यास कर. आणि तो अभ्यास आपण कसा करायचा आहे तर आयोगाच्या मेंटॅलिटी प्रमाणे, आयोगाच्या अप्रोच प्रमाणे आपण ते शिकायचं आहे. आणि मग त्यातले आपण मुद्दे जे असेल ते आपण काय करणार आहोत, काय म्हणून नोट डाऊन करून घेणार आहोत, ते रिपीट करणार आहोत, त्याची रिव्हिजन करणार आहोत आणि मग आपण पेपरला जाणार. म्हणजे आपले चान्सेस जास्त असतील की आपले उत्तर जास्तीत जास्त आपण वाचलेल्या मुद्द्यांमधूनच असायला पाहिजे. नेक्स्ट 1 लाइनर प्रश्न आहे बघा. किती 1 लाइनर प्रश्न दिसतात मगापासून? 2-3 प्रश्न जर मल्टिपल ऑप्शन सोडले तर बाकी सगळे 1 लाइनर राज्यसेवेला सुद्धा विचारले. बघा 25वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कुठे झाली, ठिकाण विचारले. जसं मगाशी आपण क्वालालंपूरला विचारलेलं आहे किंवा आपण बघितलं मेघालयमध्ये ती परिषद पार पडली. इथं सुद्धा काय विचारले, कोणत्या ठिकाण झाले. आता 25वी असल्यामुळे त्याला महत्व आहे. आता ती कटरा जम्मू काश्मीरलाही झाली होती. 1 लाइनर टाईप प्रश्न आलेला आहे. हे सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये होतं. म्हणजे कोणते मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे बघा. पुन्हा एकदा 1 लाइनर प्रश्न. युनेस्कोने 2023 आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली महिलांना समर्पित केलेला आहे तर त्या इराण मधल्या मुली आणि महिला त्यांना तो समर्पित केलेला आपल्याला दिसतो. त्यांनी जे काम केलं त्या ठिकाणी इराणमध्ये, एवढी परिस्थिती बिकट असताना सुद्धा त्यांनी शिक्षणाप्रती जे त्यांचं काम दिसतं म्हणून हा जो जागतिक शिक्षण दिन आहे तो काय केलेला दिसतो तर त्यांना समर्पित केला. म्हणजे दिन विशेष आपल्यासाठी महत्वाचे आहेत. कुठला दिवस काय म्हणून सेलिब्रेट करतो, त्याची थीम काय हे सुद्धा बघावं लागतं. थीम सोबतच काय करावं लागतं, तो काही कारणानं यावेळी चर्चेत आलाय, वैशिष्ट्यपूर्ण दिवस ठरलाय तर ते मुद्दे सुद्धा आपल्याला काय करावं लागतात, बघावे लागतात. बघा पुन्हा एकदा 1 लाइनर प्रश्न आहे की 2023 मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटांवर वगळला तर तो देश होता ऑस्ट्रेलिया. आता ऑस्ट्रेलियाने गेल्या वेळी प्रजासत्ताक सहाय्यक मंत्री नेमलेला आहे आणि आता नोटेवर आता काय की ऑस्ट्रेलिया हा ब्रिटिश राजप्रमुखांच्या आधिपत्याखाली किंवा म्हणून आपण राष्ट्रकुल देशांमधला एक महत्वाचा देश आहे. आणि त्या ठिकाणी काय तर जे काही ब्रिटनचे राजप्रमुख असतात, आता त्यावेळी यावेळी काय होतं की ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय ही राजपदावर होती तर तिचं जे काय नोटेवरती प्रतिमा आहे ती असायची तिची. आता ऑस्ट्रेलियानं असं ठरवलेलं आहे की आपण प्रजासत्ताक व्हायचं. म्हणजे जसं भारत प्रजासत्ताक आहे, भारताच्या नोटीवर काय दिसतं का, राष्ट्रकुल प्रमुखाचं चित्र किंवा काय आपण त्यांचे कायदे नियम फॉलो करतो का, नाही. पण अजूनही काही राष्ट्रकुल मधले देश आहेत की जे त्यांच्या बाबतचा आदर किंवा त्यांचं जे मान स्थान जे आहे ते मानतो. पण ऑस्ट्रेलियानं आता ही गोष्ट काय करायची ठरवलेली आहे तर रद्द करण्याचं ठरवलेलं दिसतं. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी काय केले की ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख असलेल्या नोटा त्यांनी वगळलेल्या आहेत आणि आपली स्थानिक परंपरा जे काय आहे, संस्कृती आहे तर ते सगळं आता त्यांच्या नोटेवरती येणार आहे. असा 1 लाइनर प्रश्न हा आयोगानं इथं विचारलेला आहे.
ओके. त्याच्यानंतर बघा पुन्हा एकदा जोड्या लावायला प्रश्न आहे आणि जसं आपण प्रेडिक्ट केलं होतं त्याच्यावरतीच आयोगाने प्रश्न विचारला की पद्मश्री पुरस्कारांबाबत जोड्या लावा आणि ऑप्शन बघितलेले आहेत की व्यक्ती आणि त्यांचं क्षेत्र परंपरेनुसार आलेलं आहे. रमेश पतंगे असतील, महेंद्र पाल, उमाशंकर पांडे, परशुराम कुने, आता नुकतंच परशुराम कुने यांचं निधन झाले. साहित्य आणि शिक्षण संदर्भातले ड साठी 2 असणारा ऑप्शन एकच आहे आणि त्यामध्ये रमेश पतंगे समाजकार्य आहे. तर डॉक्टर महेंद्र पाल, तर डॉक्टरवरून सुद्धा बऱ्याच मुलांनी लॉजिक लावलं की डॉक्टर आहेत म्हणजे ते कुठल्या क्षेत्रातले असतील. बघा कला क्षेत्रात तर काय प्रश्न असू शकत नाही, साहित्य शिक्षण नाही, समाजकार्य नाही. त्यांनी लॉजिक लावलं की विज्ञान आणि अभियांत्रिकी, असे सुद्धा काही लोक लॉजिक लावतात. उत्तर बरोबर येतात. उत्तर येण्याशी मतलब आहे. तुम्हाला माहित नाही, तुम्हाला रिस्क घ्यायची आणि तुम्ही अशा पद्धतीने लॉजिक लावून रिस्क घेतली, येऊ शकतात बरोबर. असं काय नाही की त्याला वाचायलाच पाहिजे, प्रत्येक प्रश्न वाचूनच सुटायला पाहिजे असा अट्टास नको. काही प्रश्न असे सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा इथं ऑप्शन बघा, बी साठी एक असणारा ऑप्शन, बी साठी एक असणारा ऑप्शन आहे. याच्यावरून तो प्रश्न सुद्धा बऱ्याच पोरांनी काय केलाय, सॉल्व्ह केलेला आपल्याला दिसून येतं. ओके. तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं दिसतं, तर राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 2023 झाली त्याच्यामध्ये आयोगाचे प्रश्न हे कसे होते आणि आपण ते कसे सॉल्व्ह करू शकतो किंवा कसे मुद्दे आपण वाचन करताना आपण काय केले पाहिजेत, तर ते मुद्दे नोट डाऊन करून घेतले पाहिजेत किंवा त्याच्यावर प्रश्न कसा येईल हे आपण सुद्धा आता तयार केलं पाहिजे. म्हणजे आयोगाच्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, अभ्यासाची जी आपली मेथड आहे ती आपण डेव्हलप करायला पाहिजे. अशा पद्धतीने अजून 2023 मध्ये जे इतर काही मुख्य परीक्षेचे जे पेपर झालेले आहेत, मग ते 22 चे मुख्य परीक्षेचे पेपर 23 मध्ये झाले आणि आता 23 चे गट ब गट क चे मुख्य परीक्षे, तर या सगळ्यांचा आपण एका पार्ट मध्ये आपण त्याचं काय करणार आहोत, तर विश्लेषण हे घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण सराव प्रश्न याची सिरीज सुरू करणार आहोत. जी आपली एक्झाम असेल एप्रिलची राज्यसेवा, जूनची कंबाईन आणि इतर सरळ सेवा, तर त्या परीक्षेच्या अनुषंगाने त्याची रचना असणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे जे या ठिकाणी आपण मेन्शन केलंय करंट अफेअर्स बाय संग्राम पाटील, तर या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. त्या ठिकाणी जे काही मुद्दे महत्वाचे आहेत येणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगाने काही क्विज असतील, काही महत्वाचे पीडीएफ्स असतील, तर आपण आपल्या या टेलिग्राम चॅनलला काय करणार आहोत, पाठवत आहोत. त्या वेळोवेळी अपडेट तुम्हाला त्या संदर्भातले मिळत जातील आणि आपलं पुस्तक सुद्धा लवकरच काय होत आहे मार्केटमध्ये येत आहे. ओके चालेल. ऑल द बेस्ट. थँक्यू.